मित्रांनो, तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता विजयला म्हणतो की मला असं वाटतंय मंजुळाबाईंनी खरंच खूप चुकीचं केलंय. अरे दादा, आपण खरे आहोत, मग अशी खोटी साक्ष का द्यायची? तेव्हा आता विजय म्हणतो, अरे त्याच्यामागे सुद्धा मंजुळाबाईंचा काहीतरी नक्कीच चांगला हेतू असेल. मल्हार चिडूनच म्हणतो, मोनिकाच्या बोलण्यात येऊन मंजुळाबाईंनी ही खोटी साक्ष द्यायलाच नको होती. आपण कुठे शुभंकरला पाहिलं आहे तेव्हा? उगीच आपल्या माथ्यावर काही पण यायचं असं म्हणून आता तो खूपच भडकतो. तेव्हा मनातल्या मनात आता स्वरा विचार करू लागते, गुरुजींना मी कसं पटवून देऊ की आई खोटी नाही, आई खरी आहे आणि आईने काहीही चुकीचं केलेलं नाहीये आणि शुभंकर म्हणजेच दाढीवाले काका हे जिवंत आहेत, त्यांना पाहिलेही असेल कदाचित. तेव्हा आता इकडे मल्हार म्हणतो की दादा, खरंच मला असं वाटतंय की आपल्यावर संकट येईल. तेव्हा विजय म्हणतो, नको तू काळजी करू. तर इकडे आता अभिषेक विरोधात मंजुळाने साक्ष दिल्यामुळे त्याला आता तावडेकडे यावं लागतं. तो पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. जीव तोडून तो सांगण्याचा प्रयत्न करतो की मी काहीही केलेलं नाहीये आणि मला माहीत सुद्धा नाही शुभंकर कुठे आहे ते. तावडे म्हणतात, तुम्ही जास्त बोलूच नका, मंजुळाबाईने तुमच्या विरोधात कंप्लेंट दिली आहे. तेव्हा ती दीड दमडीची बाई, तो मल्हार कामत, ते काय माझी कंप्लेंट देणार? मी काय केलं एवढं? माझ्याबरोबर शुभंकर नव्हताच. तेव्हा आता तावडे म्हणतात, अहो तुम्हीच शुभंकरचा बिझनेस हडप करण्यासाठी त्याला गायब केलं असेल, काय माहिती. लोकांना पैसे दिसल्यावर तोंडाला पाणी सुटतं आणि असे अनेक गुन्हे, अशा अनेक केसेस आम्ही पाहिले आहेत. तेव्हा आता तो सांगतो की खरंच मी काही केलेलं नाही आहे, माझ्या जीवाभावाचा तो मित्र आहे, पण आता काही केल्या कुणीच ऐकायला तयार होत नाही. तेव्हा तुमच्या गाडीची आम्हाला झडती घ्यायचीच आहे असं तावडे म्हणतात आणि अभिषेककडून आता नाईलाजाने चावी घेतात. तेव्हा अभिषेक पण चावी देऊन टाकतो. इकडे आता मंजुळाबाईंचं चुकलंच ह्या हेक्यावर मल्हार असतो. तेव्हा आता खरंच आईचं काही चुकलेलं नाहीये असं स्पष्टपणे स्वरा बोलून दाखवते. आता मल्हार म्हणतो, बरं ठीक आहे बाई, मी नाही काही बोलत कुणाला. विजय म्हणतो, मल्हार मला असं वाटतंय मंजुळाबाईंची उद्या ही आयडिया जाऊन वर्क झाली तर खरंच आपल्याला खूप फायदा होईल, त्यामुळे तू तिच्यावर चिडू नकोस असं. तेव्हा स्वरा देखील आता पुन्हा एकदा समजावू लागते. मल्हार म्हणतो, बरं ठीक आहे, मी नाही चिडत कुणावर, पण आता आपल्याला खूप काळजीने राहायला हवं आणि स्वरा तुझ्या चेहऱ्यावर असं स्माईल आलं ना तर मलाही बरं वाटतं असं म्हणून दोघेही एकमेकांना आता मिठी मारतात. तर दुसरीकडे मोनिका विचार करत असते, ह्या वैदेहीचं काहीतरी करायला हवं, कारण अभिषेकचा बंदोबस्त तर अगोदर झाला आहे. मला असं वाटतंय जसं सनीला गायब केलं, जसं त्याला मारून टाकलं, तसं या वैदेहीलाही मारून टाकायला हवं असं म्हणून आता ती विचार करू लागते. ती स्वप्नात जाते की दिवाळीचा सण असतो, मल्हार आता बाहेर फटाके फोडत असतो. तेवढ्यातच वैदेही खूप छान अशी तयार होऊन मल्हारसमोर उभी राहते आणि त्याला म्हणते की पेढा घ्या. तेव्हा तो म्हणतो, माझ्या हातात फटाके आहेत, मी कसा पेढा घेणार? तेव्हा तो तिला भरवसं म्हणतो. तर आता वैदेही त्याला पेढा भरवते. त्यातच आता मोनिका तेथे जाते आणि लगेच म्हणते की वैदेही असं म्हणून तिच्यावर ती गण रोखते. मल्हार आणि वैदेहीला धक्का बसतो. तर मोनिका म्हणते, तू मल्हारची प्रियसी आहेस वैदेही असं म्हणून आता ती तिला लगेच गोळ्या झाडते. आता छातीला गोळी लागल्यामुळे वैदेही खाली कोसळते. मल्हार म्हणतो, मंजुळाबाई उठा पटकन. तेवढ्यातच स्वरा धावत तेथे येते आणि मंजुळाईला काय झालं असं विचारते. ती मंजुळाई मंजुळाई असं जोराजोरात ओरडत असते. आता मंजुळाने काहीच हालचाल न केल्यामुळे मल्हार आणि स्वरा टेन्शनमध्ये येतात. तर पण हे सगळं मोनिकाचं स्वप्न असतं. तेव्हा आता स्वरा आता मोनिकाला भानावर आणते आणि म्हणते, मनुका काकू प्लीज माझ्याकडे लक्ष द्या. कुठे लक्ष आहे तुमचं? दाढेवाले काका लवकरात लवकर येतील ना? तेव्हा मनातल्या मनात आता मोनिका म्हणू लागते, काही दिवस तरी तुझी दिशाभूल करण्यासाठी आता मला असंच म्हणावं लागेल. तेव्हा आता मोनिका स्वराला म्हणते की ऑफकोर्स स्वरा येणारच आहे शुभंकर, म्हणूनच तर मी आयडिया दिली ना की आपण अभिषेक विरोधात कंप्लेंट करूयात. तर आता दुसरीकडे अभिषेकच्या गाडीत शिंदेंना शुभंकरचा तो मोबाईल सापडतो. तेव्हा अभिषेक समोर तो मोबाईल आणण्यात येतो. तेव्हा तो म्हणतो की मला माहीत नाही हा मोबाईल नक्की कुठून आला, कसा आला. तावडे म्हणतात, हो मला माहिती आहे ना, तुम्ही सांगायची अजिबात गरज नाही आहे. अरे अभिषेक, तुझ्यासारखे मी किती पाहिले आणि किती गेले, सर्वांना आम्ही शिक्षा केली आहे. तुला आता एकच गोष्ट सांगतो, तू आणि शुभंकर एकमेकांना भेटले होते आणि त्या मोबाईलमध्ये मेसेजसुद्धा आहेत. तुम्ही दोघे कसला तरी प्लॅन करणार होतात
मग भेटणार सुद्धा होतात, तुम्ही भेटले सुद्धा आणि गाडीतच चुकून शुभंकरचा तो मोबाईल राहिला. आणि हा मेसेजचा अर्थ काय होतो माहिती आहे का? तू आणि शुभंकर मिळून स्वराला तिथून पळवणार होते आणि US घेऊन जाणार होते, हा असाच होतो ना. तेव्हा अभिषेक म्हणतो, अहो मी तुम्हाला कसं सांगू. तो खूप पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतो की शुभंकर मला भेटलाच नाही, पण आता त्याच्याकडे त्याच्या विरोधात पुरावेच असतात, त्यामुळे आता अभिषेकचाही नाईलाज होतो. तेव्हा पुढील तपासणीसाठी आता त्याला जेलमध्ये टाकतात. तर आता अभिषेकची पूर्णपणे कोंडी होते, काय करावं त्याला सुचत नाही. तेव्हा आता तावडे म्हणतात, काहीही करून आता या प्रकरणाचा छडा लावायलाच हवा, मला मल्हारला कळवायलाच हवं की तुमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असं म्हणून तो आता मल्हारला कॉल करतो. इकडे मल्हार हॉलमध्ये येतो आणि घरातील प्रत्येकाला तो आवाज देतो. तेव्हा काय झालं सर्वजण विचारू लागतात. तेव्हा तो म्हणतो, आताच इन्स्पेक्टर तावडेंचा फोन आला होता, माझा शुभंकरच्या केसशी काहीही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं. तेव्हा आता सर्वांनाच खूप आनंद होतो. तर मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते, माझा प्लॅन वर्क झालाय. तेव्हा आता स्वरा म्हणते, मी तुम्हाला म्हटलं होतं ना गुरुजी, असं काहीही होणार नाही म्हणून. तेव्हा आता क्षमा म्हणते, कसं ना ध्यानीमनी असताना हे सगळं काही झालं. तेव्हा आता मल्हार म्हणतो, अहो असं ध्यानीमनी नसताना असं नाही, पण मोनिका, स्वरा आणि खास करून मंजुळाबाई यांना हे श्रेय जातं. आणि मंजुळाबाईंनी अभिषेक विरोधात कंप्लेंट दिली आणि त्याच्यावरच आता संशयाची सुई फिरली आहे. त्याला जेलमध्ये सुद्धा टाकले. शुभंकरचा पुढील तपास आता पोलीस देखील करणार आहेत, असं म्हणून आता तो मंजुळा समोर जातो आणि तिचे खूप आभार मानतो. तेव्हा मोनिकाचा जळफळाट होऊ लागतो. ती रागातच त्या दोघांकडे पाहू लागते. स्वरा आणि बाकी सर्वांना आनंद होतो. मल्हार पुढे मंजुळाला म्हणतो, जर तुम्ही नसतात ना मंजुळाबाई, तर मी आता जेलमध्ये खितपत पडलो असतो आणि दिवाळीसुद्धा साजरी करता आली नसती. अख्खं कुटुंब दुःखात असतं, तुमच्यामुळेच ते फक्त सावरणार आहे. म्हणून तो आता तिचं कौतुक करायचं देखील थांबत नाही. तर पुढे आता स्वरा येते आणि म्हणते, गुरुजी असं कोरडं कोरडं थँक्यू नको आहे, हा असं फिल्मी स्टाईलने करा ना जरा थँक्यू. अहो माझी आई आहे ना ती. तेव्हा आता ती मल्हारला म्हणते, तुम्ही गुडघ्यावर बसा. तेव्हा तो आता गुडघ्यावर बसतो. आता दोघांनी एकमेकांचे हात अगोदर हातात घ्यायचे, असं म्हणून ती आता एकमेकांच्या हातावर हात ठेवायला सांगते. मंजुळा ही मल्हारच्या हातावर हात ठेवते. तर मंजुळाबाई तुमचे खूप मनापासून आभार, असं मल्हार तिला म्हणतो. आता मोनिकाचा खूप जळफळाट होऊ लागतो. तेव्हा आता स्वरा खूप गोड शब्दामध्ये मल्हारबरोबर बोलू लागते. मल्हार आता तिला खूप छान असा पापा देतो. आता मंजुळा देखील तिला गोड असा पापा देते. दोघेही आता एकमेकांच्या अगदी जवळ असतानाच इकडे मोनिकाचा पूर्णपणे जळफळाट होतो. ती रागाने पार लाल होते. सर्वांना आता खूप आनंद होतो. तर आता आई म्हणतात, दिवाळीच्या दिवसांमध्ये खरं तर आपल्याला गोड आनंदाची बातमी मिळाली. तेव्हा आता दिवाळीचा प्रकाश अगदी आपल्या घरावर पडला आहे. आता क्षमा म्हणते, आता काहीतरी गोडधोड होऊन जाऊ द्यात, असं मल्हार म्हणतो. दिवाळीचा फराळ पटकन घेऊन या, मिठाई पण आणा. तेव्हा आता विजय म्हणतो, खरं तर या आनंदाच्या बातमीने माझं पोट भरलंय, परंतु फराळ खाल्ल्याशिवाय कसलं आपलं पोट भरतं. दिवाळीचा फराळ म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीचाच. तर आता तेथून सर्वजण जातात. तेव्हा मोनिका मनातल्या मनात विचार करते की सर्वांनी चांगलं ड्रेसअप व्हा, रोषणाई करा घराला आणि छान फोटोज क्लिक करा, एकमेकांबरोबर आनंदाचे क्षण घालवा, कारण तुमची ही आनंदाची शेवटची दिवाळी असणार आहे. दिवाळीनंतर खरा धमाका तर मी करणार आहे मोनिका, असं म्हणून मोनिका आता प्लॅन करते. मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सगळेजण आता फटाके वाजवत असतात. तेव्हा स्वराला अचानक एक फोन येतो की माझ्याबरोबर तू अगोदर तिकडे यायचंस आणि जर तू कामतांचं घर सोडलं नाहीस तर तुझ्या मल्हारच्या जीवाला धोका आहे. आता माझ्या माणसांच्या सुखासाठी मी हे घर सोडायला तयार आहे. शेवटी त्यांचं सुख हाच माझा आनंद, असं आता स्वरा म्हणते आणि घर सोडण्याचा निर्णय घेते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.